या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्य उत्पादन विभागानं जानेवारी 2025 पासून 8 डिसेंबर 2025 या वर्षभराच्या काळात सुमारे 6,86,18,711 पेक्षा जास्त किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे. तर 13 दारू तस्करींना 5 ते 25,000 रुपयापर्यंतच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. टीव्ही नेक्स्ट मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून वर्षभरातील कारवाईचा मागोवा घेतला असता ही आकडेवारी पुढे आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्षभरात अवैध दारूची तस्करी, विक्री आणि बनावट दारू विरोधात सातत्याने कारवाई करत असतो, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात परराज्यातील गोवा, पंजाब, हरियाणा दारूसाठा वाहने जप्त केली जातात. विशेषतः निवडणुका आणि सणासुदीच्या काळात ही कारवाई तीव्र होते, ज्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त होतो आणि शासनाचा महसूल वाढण्यावर भर असतो. राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर यांच्या वतीने 1 जानेवारीपासून 8 डिसेंबर 2025 या वर्षभराच्या काळात सुमारे 7 कोटींपेक्षा जास्त किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे. 2024च्या कारवाईंची तुलना केली तर मुद्देमालाच्या किमतीचा विचार केला तर गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 54% जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर गुन्हे व अटक कारवाई 18% वाढली आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती स्नेहलता श्रीकर नरवणे यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना सांगितलं की नमस्कार. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर या कार्यालयाअंतर्गत 7 कार्यकारी घटक तसेच 2 भरारी पथक व 2 सीमा तपासणी नाके कार्यरत आहेत आणि या सर्व घटकांमार्फत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये एकूण आपण 2356 गुन्हे नोंद केलेले आहेत आणि या 2356 गुन्ह्यामध्ये आपण 2211 आरोपी अटक करून 200 वाहनं जप्त केलेली आहेत आणि या जे गुन्हे नोंदवलेले आहेत या गुन्ह्यामध्ये 13 आरोपींना याच्यामध्ये शास्ती झालेली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये आपण 6,86,18,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि या जप्त केलेल्या मुद्देमाल हा जर मागील वर्षीच्या तुलनेत पाहिला तर तो 54% अधिक आहे आणि एकूण गुन्हा अन्वेषणामध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 18% वाढ झालेली आहे. धन्यवाद. महाराष्ट्राच्या सीमालगतच्या राज्यांमधून महाराष्ट्रात बंदी असलेल्या किंवा इतर राज्यांमध्ये तुलनेत स्वस्त असलेले दारू तस्करीच्या मार्गाने महाराष्ट्रात आणल्या जातात. या गोव्याहून येणाऱ्या मद्यांची संख्या जास्त आहे. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर कार्यालयाकडून वर्षभरात कारवाईचा धडाका लावला आहे. वर्षभरात दारू तस्करीमध्ये 2,356 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 2,211 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 200 वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेल्या वाहनांची किंमत 2,80,86,945 इतकी आहे, तर एकूण जप्त मुद्देमाल सुमारे 7 कोटींपेक्षा जास्त आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 7 कार्यकारी पथके तर 2 भरारी पथके कार्यरत आहेत. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी तुषार पाटील.